नमस्कार. माझा परिचय जेवढा मोठा करून दिला की मला असं वाटायला काहीतरी गडबड झाली. कारण त्यांनी जे काही सांगितलं ते काही फार 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 सांगितलं. त्याच्यामुळं ग्रामस्थांच्या मनात काहीतरी गैरसमज होऊन जाते. तसा काही मोठा माणूस मी नाही आहे, कारण मी लहान आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते विसरून जा. तर मला इथे तसं यायला उशीर झाला. म्हणजे सदानंदची खूप इच्छा होती. सदानंद माझा मित्र आहे, अस्मिता माझी विद्यार्थिनी आहे. आणि त्यांनी मला खूप वेळा सांगितलं की तुम्ही तिथे या ग्रामीण भागामध्ये या. पण मला असं वाटतं की एकदा मी येतोय म्हणालो, पण मला येता आलं नाही. पण यावेळेस मी असं ठरवलं होतं की 21 तारखेला येतो म्हणून सांगितलं. मला सदानंदने सांगितलं येऊ नका म्हणून. म्हणजे मी यायला तयार होतो 21 तारखेला. ते म्हणजे कुठेतरी त्या निकाल वगैरे लागणार आहेत, तर येऊ नको. म्हणलं ठीक आहे. मग म्हणजे 28ला या म्हणलं, 28ला येतो. तसं माझं कुटुंब वर्षाच्या शेवटी फिरायला जातं. ते सगळे अलिबागला गेले होते. मी होतो पुण्यात. पुण्याहून काल संध्याकाळी अलिबागला गेलो. अलिबागहून सकाळी निघून एअरपोर्टला आलो. तिथून मग इथे आलो, कारण यायचं ठरवलंच होतं. आणि इथं आल्यानंतर जे मी पाहिलं त्याच्याबद्दल तर मी असे माझ्याकडे शब्द नाहीच आहे. कसं सांगता येईल मला माहीत नाही. पण सुरुवातीला ज्या 27 लोकांचा म्हणजे आपण इथं हे केला, मरणोत्तर सत्कार केला, ही प्रथा जी आपण सुरू केली, तर मला असं वाटतं की हे सर्वजण इथे आले. काही जण रडले, काहींना जुन्या आठवणी आल्या. पण त्या सर्व कुटुंबांना मला सांगायचं आहे की समजा तुम्ही नेत्रदान केलं नसतं तर आज त्यांचं नाव पुन्हा इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर आलं नसतं. म्हणजे आपण जो पुनर्जन्म म्हणतो तो काय आहे? आपल्या मृत्यूनंतर आपलं नाव जिवंत राहणे, याला पुनर्जन्म म्हणतो. आपल्याकडे आता जे गैरसमज आहे आणि जी चळवळ आहे तुम्ही जी सुरू केली आहे त्यामध्ये किंवा इंचनाळमध्ये किंवा इथल्या सगळ्या भागामध्ये, ही चळवळ या देशामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण आपण आज बघतोय की तुम्ही जी चळवळ सुरू केली आहे सगळ्या खेड्यामध्ये, तर ही चळवळ खरंच माझ्या अगोदर लक्षात येणं गरजेचं होतं. कारण अशी मोठी चळवळ, ही खूप मोठी चळवळ आहे. आपण जे करताय की आत्यामधली सर्व मंडळी एकत्र आली, सर्व पक्षाचे लोक एकत्र आले, अध्यक्ष नाही, सचिव नाही, काही नाही, असं करून त्यांनी ही चळवळ 2012ला सुरू केली. आणि आज तिला 13 वर्ष झाले आहेत. आणि आता हळूहळू खेड्यामध्ये ही चळवळ पसरत आहे. मोठ्या शहरांमध्ये फार काही आजही नेत्रदान होत नाही. आणि ही चळवळ जी रुजली नाही, आपण आज पाहतो रक्तदान हे आता सगळ्यांना मिळतं. ती चळवळ रुजली, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजली, आणि त्यामुळे आज रक्तदान मिळतं. पण नेत्रदान मिळत नाही. आणि हे जे नेत्रदान मिळत नाही, आपण आपल्या भारत देशाचा विचार केला तर भारत देशामध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लोकांचा मृत्यू होतो. आणि या 70 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूमध्ये आपला डोळे मिळतात 70,000. आणि ते 70,000 जे डोळे आहेत ते सर्वच डोळे वापरता येत नाहीत. त्याची माहिती तुम्हाला देईल मी. पण 70,000 म्हणजे किती झाले? 1%. आपल्याकडे नेत्रदान जे आहे ते 1% आहे. आता मला हे कळत नाही की आपण आपल्या स्वतःला रामाचा अंश, कर्णाचा अंश समजून ते दानी होते, आणि मग आपण नेत्रदान करत नाही. तेच आपल्या बाजूला श्रीलंका आहे. आपण म्हणतो ते रावणाची श्रीलंका आहे.
त्याचा आदर्श रावण आहे. तिथे दरवर्षी 1 लाख लोकांचा मृत्यू होतो, फक्त 1 लाख, आणि तिथे 2 लाख डोळे मिळतात. 2 लाख. मग मला आतापर्यंतचा प्रश्न पडला आहे की त्या श्रीलंकेतले 10,000 डोळे आपण दरवर्षी भारताला मागवतो. आपल्याकडे आपण आयात करतो डोळे, आयात. म्हणजे आपले 80 लाख मृत्यू असूनही आपण 10,000 डोळे आयात करतो. एवढा मोठा खंडप्राय देश आहे. मग असं का होतं? त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपण जर काही पाहिलं असेल तर वाऱ्याचा वेग किंवा कशाचाही जो वेग आहे, आवाजाचा वेग, याच्यापेक्षा सर्वात जास्त वेग कशाचा आहे आपल्या देशात, तर तो आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा. आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्याला काही उत्तर नाही आहे. तर माझ्याकडे एक उदाहरण आहे, तुम्हाला सांग. मी अधिष्ठाता असताना कुणीतरी एक अशी बातमी टाकली की एका मुलाला सेफ्टी आहे, जन्मल्यानंतर एका मुलाला सेफ्टी आहे. आता शेपूट आहे एका मुलाला, ही काही मोठी गोष्ट नाही आहे, समजा आहे. तर मला जेव्हा येऊन सांगितलं गायनिकच्या डिपार्टमेंटने की अशी एक चुकीची बातमी बाहेर पडली आहे 2014, ती म्हणालो पण ही चांगली बातमी नाही आहे. मला दुपारी 4 वाजता सांगितलं. तर मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना सांगितलं मला 100 पोलीस पाहिजे. ते मला कशाला पाहिजे? ते मला थोड्या वेळाने ते 1 लाख लोक जमणार आहे. ते म्हणजे तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? तर मी शेवटी त्यांना पत्र लिहिलं, कारण ते म्हणे की तोंडी सांगून चालणार. पत्र लिहिलं की आता 4 वाजले, संध्याकाळी 7 नंतर इथे 1 लाख लोक जमणार आहेत. आणि पत्र लिहून पोलीस स्टेशनला पाठवलं. त्यांनी एसपीचं डीवायएसपी वगैरे याच्यापर्यंत ते पत्र गेलं. आणि मला डीजी साहेबांचा आणि सीपी साहेबांचा फोन आला, हे इतके लोक येणार आहेत का? मी त्यांना सांगितलं हो, इतके लोक येणार आहेत. ते म्हणे तुम्ही कसं काय सांगू शकता? मला डीजी साहेबांना सांगितलं, मी सीपी साहेबांना तुम्ही या जेजेमध्ये येऊन उभं राहा. आपला सांगतो 7 वाजता 3.5 लाख लोक जेजेमध्ये जमा झाले. किती? किती वेळा? 3 तासामध्ये. मला सांगा, ही बातमी खोटी आहे, 100% खोटी बातमी आहे. पण ही खोटी बातमी असूनही ही बातमी जेव्हा लोकांपर्यंत जाते तेव्हा 3.5 लाख लोक जमतात. मी माईक लावला होता सांगायला. काय आहे? ही अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेची स्पीड जी आहे, हिची जी स्पीड आहे, या स्पीडला तुम्ही आणि मी कॉम्पिट करू शकत नाही. तसंच झालंय आपल्या नेत्रदानात. काय झालंय की पुनर्जन्म मिळत नाही. मला तुम्ही सगळेजण बसलाय, एका माणसाने विज्ञानाने उत्तर द्यावं की पुनर्जन्म झालेला एक माणूस मला आणून दाखवा. एक, फक्त एक माणूस. शक्य नाही है ना, हे शक्य नाही. पण पुनर्जन्म मिळत नाही. एक, समजा पुनर्जन्म मिळाला तर तो आंधळा, डोळे नसतात त्याला. म्हणजे ते डोळे काढून घेतल्यामुळे पुनर्जन्मात पण डोळे येत नाही. आधी तर पुनर्जन्म होतच नाही, पण त्याला डोळे येत नाही. पुढे समजा त्यांनी असं केलंच तर त्याचा भूताचा जन्म होतो. कुठे भूत? पण होतो आहे का नाही? तर असे आणि पुन्हा त्याच्यानंतर दुसरं हुशार वैज्ञानिक सांगतात, डोळा काढल्यानंतर तिथं खड्डा पडतो. खड्डा विजळून दिसतो. अहो पण आपण बोबुळ काढतो, डोळा काढत नाही. नेत्रदानामध्ये डोळा काढला जात नाही, बोबुळ काढतो. तिथे आपण त्याला रिप्लेस करतो. खड्डा पडत नाही, रक्त येत नाही. पण हे सगळं जरी असेल तर तुम्ही खेड्यातली माणसं शहरापेक्षा खूप हुशार आहात. या खेड्यात याला जगामध्ये लोकांनी ओळखावं. तुम्ही जे करता त्याचा एक आदर्श आहे. हे मी महाराष्ट्रात काय पण भारत देशापर्यंत घेऊन जाणार. कारण हा आदर्श
सर्व खेड्यामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून तुमचा जो आदर्श आहे खेड्यामध्ये, तर हा आदर्श पुढे जाणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सगळेजण जमलाय, सदानंदचे गाईडलाईन घेतला, ओके, पण विना शिकलेली, कमी शिकलेली, थोडी शिकलेली माणसं सगळे एकत्र काय येत आहे खेड्यामध्ये. आज गणेश सारख्या गावामध्ये 1 किंवा 2 नेत्रदान होतात, पण तुमच्याकडे नुसतं होतात असं नाही, तर मृत्यू झाल्यानंतर लगेच ती माणसं येऊन आता ऑटोमॅटिक तुमच्याकडे सांगतात की हो आमच्याकडे मृत्यू झालाय आणि आता डोळा काढून घ्या. म्हणजे किती मोठं काम तुम्ही हे करताय. आणि हे जे मोठं काम आहे त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांना खरंच मनापासून एवढं मोठं काम मी आतापर्यंत कुठे नाही. आणि हे कधी करताय, जेव्हा तुम्हालाही माहिती आहे की अशी सगळी चर्चा होते आणि शिकलेल्या माणसाने याचा वैज्ञानिक अभ्यास करून कुठली गोष्ट करणं ठीक आहे, पण तुम्ही खेड्यात राहणारी माणसं हे सगळं करू शकता आणि इतकं नेत्रदान करू शकता. ही गोष्ट आपल्याला सांगतो की खूप मोठी आहे, खूप मोठी. मी नेहमी सांगत असतो की नेत्र कुठलीही चळवळ बाधा कशी पडते, बाधा का होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, महाराजांनी काय सांगितलंय, जे फळांची व्यंकटी सांड. म्हणजे काय, ज्यांना ज्ञान आहे त्या ज्ञानाचा दुरुपयोग करून पुढच्या माणसांना काम न करू देणे, त्याला खळ म्हणायचं. तुमच्या या गावामध्ये एकही खळ नाही. हे सगळे जे तुला सांगतो की ज्ञानेश्वराने जी प्रार्थना केली, ती प्रार्थना जशी तशी तुम्ही तुमच्या याच्यात वागण्यामध्ये उतरता. मला असं वाटतं की ते खरंच सुखी झाले असतील की हा हे कमीत कमी 10-15 तरी गाव आहेत की जिथं हे सगळं चांगलं चालतं. त्या खेडेगावामध्ये आपल्याला सांगतो खूप चांगली माणसं असतात. माझा तर खेडेगावाचा अनुभव खूपच चांगला आहे. तुम्हाला माहित नसेल पण मी तुम्हाला सांगतो, खेडेगावामध्ये एकमेकावर खूप प्रेम असतं. खूप म्हणजे आपला माणूस शिकायला गेला, आपला माणूस बाहेर गेला तर आमच्याकडचे जे खेडेगाव आहे बरं का, कारण हे आदर्श खेडेगाव आहे, असे व्हायला पाहिजे. काय असते ते तुम्हाला सांग की आमच्याकडच्या खेडेगावात खूप प्रेम करतात एक माणूस. कसं तुम्हाला सांग, मी एका कंडक्टरच्या घरी राहतो. कंडक्टर मजूर होतो मी, म्हणजे 1ली ते 10वी मजुरी करतो. 1 रुपया मिळायचा. 1.5 एकर जमीन होती माझ्या वडिलांना, 1 रुपया मिळायचा. त्याच्यावर शाळा शिकत होतो. पुढे 11वी-12वीला झाडाला पाणी घालून शिकत होतो. 30 रुपये मिळत होते. 50 घागरी पाणी रोज घालायचं. तेव्हा एका कंडक्टरच्या घरी राहतो. त्याला म्हणलं तुझी मुलगी मला दे. काही चूक नाही, कारण शिक्षण झालं पाहिजे. पुढचं शिक्षण कसं होणार. ते होते पाटील, ते घोडा घेऊन माझ्या गावात आहे. पण असंच गावामध्ये सगळीकडे असं हे जे आहे ना, हे म्हणजे चावडी असते, म्हणजे मारुतीचं मंदिर असतंच. त्या चावडीवर आल्यानंतर ज्यांना खूप काम आहे अशी माणसं त्या चावडीवर बसली आहेत. खूप काम असतं, ती चावडीवर बसली आहे. आणि तीच माणसं मोठी असतात गावात. कारण गाव काय आहे ते ठरवतात. बाकीचे जे आहेत ते बिचारे कामात हे असतात, मग्न असतात. हीच माणसं गाव करतात. तशीच माझ्या गावातली देखील फार काम करणारी माणसं चौघी बसली. त्यांनी विचारलं पाहुणे कुठं आला. ते म्हणले ते आम्ही पाहुणे म्हणून आला, ते पुंडलिकाला भेटायचं. काय झालंय आपल्याकडे गावामध्ये पुंडलिक आहे ना, म्हणजे देवाची नावं ठेवणारी माणसं खूप असतात. वडलेवाड्यातला पुंडलिक, खाल्लेवाड्यातला पुंडलिक, तिकडचा पुंडलिक, पत्रा पुंडलिक, गेडा पुंडलिक वगैरे. ते म्हणले कोणता पुंडलिक. ते म्हणजे त्याचं पूर्ण शिकते ना परेला, त्याचा तो पुंडलिक. वा 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 वा. मग खुश झाले ना. जो मुलगा शिकायला गेला त्याच्यासाठी कोणीतरी आले. गावातले लोक खुश झाले, प्रेम. ते म्हणजे या 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 खाली उतरा. ते माझे सख्खे चुलते होते. यामध्ये
कारण त्यांना खूप दिवसभर काम असतं. कसा म्हणले, त्याला चहा दिला, चहा वगैरे पाजला. मग काय सांगितलं, पुन्हा तुम्हाला जायचंय त्यांच्याकडे? हो. बघा प्रेम किती आहे. चहा पाजला, माझ्या पाहुण्याला त्यांनी चहा पाजला आणि काय सांगितलं, तुम्ही जाताय त्यांच्याकडे पण त्याला झोपडी आहे, घर नाही आहे. प्रेमाने सांगितलं. भयानक प्रेम. समजा तुम्ही मुलगी दिली तर ती रोजगार करेल, कारण त्याच्याकडे काहीच नाही. प्रेमाने सांगितलं. आता मुलीला घर नाही, 1.5 एकर जमीन आहे, रोजगार करेल, 4-5 भाऊ बहिणी आहे, म्हणल्यास काय करेल तो माणूस? घोड्यावर बसला आणि पडत गेला गावातल्या लोकांच्या पुढे. घरी ठेवून दिलं नाही माझ्या. हे जे आहे हे तुमच्याकडे नाही आहे. कसं आहे की तुम्ही सगळे, मी पाहिलं मला की मी आत्याला गेलो, एक 20-25 माणसं भेटले आणि ते भेटल्यानंतर मग मला असं वाटतं वेगवेगळे सगळे पक्ष वेगळे, सगळे वेगळे, माणसं वेगळे, शिक्षण वेगळं. ही सगळी माणसं एकत्र येऊन काम करतात. कशासाठी? नेत्रदान. मला सांगा, नेत्रदान त्यांचा विषयच नाही आहे. इतका विषय नसून इतकं छोटस गाव की काय सुरू करत आणि तुम्ही सगळेजण मध्ये सामील होता. खरं तुम्हाला सांगतो, हे तुम्ही इतिहास घडवताय. हा इतिहास होणारच आहे. तो कसा करायचा मी बघतो. कारण हा एवढा मोठा इतिहास आहे की हा तुमच्या लक्षात येत नाही किती मोठा इतिहास आहे. आणि त्याही पेक्षा तुम्हाला सांगतो की मला असं सांगण्यात आलं इथं आल्यास की माझं नाव घेऊ नका. म्हणजे तुमच्या भाषणात माझं नाव घेऊ नका असं मला सांगितलं. मी आतापर्यंत जिथे जिथे भाषण केले तिथे मला चिठ्ठी येते की माझं नाव घ्या. आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो मी 1600 भाषण केलं. किती? 1600. पुढे इकडे तिकडे गेले असते. एकही भाषण नाही झालं माझं, एकही की जिथे मला नाव घ्या म्हणून चिठ्ठी आली नाही. नॉट अ सिंगल. सगळीकडे नाव घ्या. मला सांगा, आपल्या नावाच्या पलीकडे जाऊन म्हणजे कसली माणसं आहात तुम्ही? त्याच्यावर मोठा आदर्श असूच शकत नाही बाबांनो. इतका मोठा आदर्श येतो. नाव नाही घ्यायचं. आम्ही सगळेजण मिळून काम करतोय. दुसरे पैसे जमवायचे पण कामापुरते जमवायचे. 10 पैसे शिल्लक ठेवायचे नाही. कुणी शिकवलंय? किती मोठा आदर्श आहे हा, की एवढा मोठा आदर्श तुमच्याकडे आहे की तुम्हाला काम आहे, पैसे द्या, काम झालं संपवा. कामानंतर तुमचं काम बघून तुम्ही पैसे द्यायला आलं तर तुम्ही सांगता आता तुम्हाला आम्हाला पैशाची गरज नाही. असं कसं होईल? आपल्याकडे काम थोडस लोकांना दाखवण्यात, चॅरिटी नाव असतं त्याचं. चॅरिटी नाव असतं त्याचं. ती चॅरिटी वगैरे काही नसते. हे फक्त इकडं दाखवायला असतं चॅरिटी, बाकी सगळं बोलायचं. आणि तुम्ही मंडळी इतकं सुंदर काम करता, हे खरंच अतिशय आदर्शवादी आहे. याच्यावर व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे. आणि हे लोकांच्या समोर, शासनाच्या समोर, आता शरद बसलाय, मी शरदला बोललोय की हे शासनाच्या समोर आणण्याची गरज आहे. कारण मोठ्या प्रमाणावर आणावं लागेल. ते त्याचं कारण आहे, तुम्ही सुरू केलेली ही जी चळवळ आहे, ही चळवळ खेड्यात जर गेली, मोठ्या गावामध्ये गेली नाही चालेल, खेड्यात जर ही चळवळ गेली तर जसं आपण रक्तदानामध्ये आज आपल्याकडे आहे तसं आपण नेत्रदान पण तितकेच करू शकतो. आणि त्यासाठी तुमचा आदर्श आम्ही लोकांनी, मी आणि शरदसारख्या लोकांनी, सदानंदसारख्या लोकांनी लोकांच्या समोर न्यायची गरज आहे. कारण आम्ही समाजामध्ये काम करतो, त्यामुळे तुम्ही हे काम करता, खेड्यातले लोक आहात, हे लोकांच्यापर्यंत न्यायची गरज आहे. आणि ते आम्ही नक्की नेऊ. न्यायला वेळ लागेल पण आम्ही ते नक्की नेऊ, कारण ते लोकांच्यापर्यंत गेलाच पाहिजे. इतकं चांगलं काम तुम्ही करत आहे. आज तेच मी सुरुवातीला सांगत होतो की ज्या 27 लोकांचा आपण आज त्याचा नामोल्लेख केला. कसं आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पुनर्जन्म म्हणजे काय. आता ज्यांचा डोळा बदलला जातो तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे. कारण मृत्यूनंतरही ते पाहणार आहेत दुसऱ्याला, मृत्यूनंतरही ते पाहणार आहेत. आणि म्हणून हे जे सगळं भाकड कथा लक्षात न ठेवता
वैज्ञानिक पुनर्जन्म लक्षात ठेवा. तर हा पुनर्जन्म तुम्ही माझ्याकडे बघा, मी तो उभा आहे, हा माझा पुनर्जन्म आहे, माझा जन्म नाही आहे. मी 1993ला माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आणि मी डायलिसिसवर होतो. मुंबईला आलो. मुंबईला कसं आहे बघा, मुंबईचे डॉक्टर आपले सदानंदवाले डॉक्टर त्यात लय मोठा फरक आहे. हे जे सदानंद आहे किंवा हे जी अस्मिता आहे, हे तुमचा प्रश्न सोडवतात. मुंबईत तसं नाही. सांगतो तुम्हाला, मी मुंबईच्या एका मोठ्या डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं. मला सांगितलं डायलिसिस करा. माझं क्रिएटिनिन 16 होतं. 16 म्हणजे डायलिसिस करा. मग डायलिसिस करत होतो दर गुरुवारी डायलिसिस. मग मला बोलून घेतलं आणि त्याने सांगितले की तुम्हाला किती नातेवाईक किती आहे. मी म्हणलं मला म्हणजे 4 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत, 2 मुली, 1 मुलगा, बायको, सासू, कारण सासरे वाढले. ते म्हणजे फार मोठा परिवार आहे. ह्याचा ट्रीटमेंटचा काही संबंध आहे का? काहीच नाही. पण मुंबईत असतो. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही एक काम करा म्हणजे डॉक्टर, तुमचं आयुष्य 1च वर्ष आहे. कधी सांगितलं? 93ला. 1च वर्ष आहे, तुम्ही LIC काढा. का? तर म्हणले तुम्ही पुढच्या वर्षी मरणार आहात, ह्यांचं काय होईल? मी गेलो LIC काढायला. तर ते सिद्धार्थ मला म्हणे तुमची किडनी खराब आहे सांगू नका. मग म्हणलं मी खोटी LIC काढली तर माझ्या बायकोला जेलमध्ये घाला. नाही म्हणे खरी काढली तर 43,000 लागतील. माझा पगार 7,000 होता. 43,000 म्हणलं तर त्याला सांगताय ना मला. मग 43 भरतो मी. का? मला माहित होतं पुढच्या वर्षी भरायचे नाही. त्यांनी सांगितलं 1 वर्ष राहणार. 43,000 भरले आणि 94च्या ऑक्टोबरला पुन्हा हप्ता आला मला. मी भेटायला गेलो त्यांना. म्हणलं सर, त्यांनी सगळं बघितलं. मग म्हणलं सर ते तुम्ही म्हटले होते. ते म्हणले हां तुझा हप्ता भरायचा. म्हणलं हो. ते म्हणलं नाही शेवटच्या म्हणले आता इकडून तिकडून जाऊन पुढे काही राहणार नाही. भरला दुसरा हप्ता. हे बघा मुंबईचे डॉक्टर भरला. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी डिसेंबरमध्ये जेव्हा तपासलं तेव्हा म्हणले तुला किडनी बदलता येईल. बघा तुम्ही जे करता ते माझ्या घरी 95 झालं होतं. मग माझ्या घरामध्ये सगळे मिळून 10-12 लोक. किडनी बदलल्याचं ठरल्यानंतर सगळेजण म्हणजे माझी घ्या तुम्ही किडनी. माझा एक भाऊ शिकलेला नव्हता, तो म्हणजे माझेच घ्यायला लागते, म्हणजे होऊ देत नाही तुझं ऑपरेशन, कठीण आहे म्हणून. शेवटी आम्ही एक तोडगा काढला. म्हणलं आपण सगळ्यांच्या किडन्या तपासू. आणि आम्ही 13 लोकांच्या किडन्या तपासल्या आणि सांगितलं की ज्याचं मॅच होईल त्याची किडनी घेऊ, म्हणजे भांडणं नको. तुम्हाला माहित आहे मॅच कुणाची होणार? सगळ्यात जास्त मॅच झाली ती आईची, माझ्या माईची. तो दिवस होता 12 फेब्रुवारी 95. तो दिवस मी वाढदिवस म्हणून साजरा करतो, कारण जुना कधी होता माझा वाढदिवस मला माहित नाही. आई म्हणते कधी महाशिवरात्रीचा जन्म असेल ते मला माहिती, पण माझा जन्म 12 फेब्रुवारी दुसरा. आणि 22 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं. मी इथं का उभा आहे त्याचं कारण आहे. जेव्हा ऑपरेशनला माईला घेतलं तर डॉक्टरने तिला सांगितलं की तुम्हाला हम गुर्दा निकालने वाले हैं. आता गावाकडे राहिलेली खेड्यातली विना शिकलेली तिला काय कळणार आहे गुर्दा तुम्हाला. तुम्हाला हे बघ डॉक्टर तुझी भाषा मला काही कळत नाही. बघा विना शिकलेली आहे, काहीही ज्ञान नाही, पण तिनेच मला शिकवलंय. माझा बाप शिकवलं नाही असं नाही, हुशार होता. त्याला वाटत होतं रोजगार करावा, शिकू नये, आणि बाईला वाटायचं शिकावं, त्या गावावर. मग बाप शेताला गेला की माय शिकवायचे, असं सगळं गडबड. तर मग ती काय म्हणली त्या डॉक्टरला, ते म्हणजे हे बघ मला बोल दे, बिना शिकलेले काही ज्ञान नाही, माझी किडनी काढ, माझ्या तात्याला लाव. हे ठीक आहे, इतकं कळलं तिला. पण ती पुढे काय म्हणली, म्हणजे माझ्या समोरच हे प्रकार घडत. चलते का नाही बघ, मला सांगा चलते का नाही हे कसं कळा तिला. किडनी चलत असते आहे का नाही.
म्हणजे आई हे देवाचं स्वरूप असतं हे 100% खरं आहे. आणि ती चलते का नाही बघ. आणि समजा चलली नाही तर दुसरी किडनी काढ बघ, दुसरी किडनी काढ माझी, पण माझा तात्या जगला पाहिजे. म्हणजे काय, ती स्वतः मरायला तयार झाली, दुसरी किडनी काढ. हे बघितल्यानंतर विठ्ठल माझा छोटा भाऊ आहे जो भाषण करतो, तो माझी सुधारायला आवडत, तो चांगलं भाषण करतो, तर ते तो अक्षरशः खाली पडला, कोसळला. आणि मग आम्ही कसं तरी सावरलो, ऑपरेशनला घेऊन गेले, सर्जरी झालं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बघायला गेले तिला. हां, कैसे हो तू? मुंबईत सरासरी मराठी बोलत नाही डॉक्टर, हिंदीच बोलते, त्यांनी इंग्रजी बोलते. ते म्हणे मी चांगली आहे, पण माझा तात्या कसा? ते म्हणजे चांगला आहे तुमचा तात्या. मला सांगा, तर ही आई त्यांच्या सांगण्यावर विश्वास कशी ठेवी? तिला काय वाटलं की किडनी चलली नाही, मी मेलो, दाखवा म्हणले माझा तात्या कुठे आहे. मग आईचं प्रेम असतं. त्यावेळेस ही बेंबी आहे ना आपली, बेंबीपासून ह्या पाठीच्या कान्यापर्यंत कापून मधून असं तिची किडनी काढली होती. तेव्हा तेव्हा स्कोपी नव्हतं. माईला 166 टाके पडले, एवढे 166 टाके पडले. आणि काय म्हणते माय, माझा तात्या कुठे आहे? ते माने नाही, चांगलं आहे. नाही म्हणजे मी काही ऐकणार तुमचं. ते असे धरले की नाही, तिचं जे भाग आहे त्याच्यावर टाके होते, असे धरले आणि निघाले मला बघायला. आपला एक मोठा आलू दिला, आपले 166 टाके पडले, मला तर 8च टाके पडले होते. एवढी सगळं त्या वेदना होत असताना काय म्हणते माय, निपूर बघायचं. पण तेव्हा कसं होतं, 95 मध्ये किडनी फार बदलल्या जात नव्हत्या, म्हणून मला काचेच्या घरात ठेवलं आणि सांगितलं 3 महिने असंच राहायचं काचेच्या घरात. मी राहिलो 3 महिने काचेच्या घरात राहिलो. आणि मग मी काचेच्या घरातून माय आली तिथे, असा हात केला बघा, माय असते ती, असा हात केल्यानंतर तिचे जे दुखऱ्या भागावरचे हात ठेवले गळून गेले. तिला काय वाटलं, माझं विकून जगलं. आणि तिला ज्या काही वेदना होत होत्या, शमल्या तिच्या वेदना, ती आई म्हणायची. म्हणजे आपल्या लेकरासाठी सर्वस्व देणारी माझी आई. तेवढ्या एका गोष्टीमुळे मी ठरवलं की हा माझा दुसरा जन्म आहे. या दुसऱ्या जन्मामध्ये आता आपण आईला चांगलं वाटेल असंच काम करायचं. आणि म्हणून मी 1995 नंतर माझ्या दुसऱ्या जन्मात हे सामाजिक काम सुरू केलं. आणि त्याच्यासाठी मी इथं उभा आहे. आणि याचं सगळं इन्स्पिरेशन काही असेल माझं, तर ती माझी माया आहे, तिच्यामुळे. आणि तुम्हाला जे सांगितलं की आता मला किडनी बदलून 31 वर्ष झालं. किती वर्ष? 31. माझ्या शरीरात ते काही दिसत नाही, खूप गोळ्या घेतो मी. मग त्या डॉक्टरने जे सांगितलं होतं की मी 1 वर्षाने मरणार आहे, का नाही मेलो? त्याचं कारण सांग. एकतर माझी आई ती बरी झाली आणि मी आतापर्यंत 2,08,000 पेशंटचे ऑपरेशन स्वतः केले. 2,08,000. माझ्या चेमोनी, माझ्यावरची डॉक्टर रागिनी मॅडम असते ती आणि चेमोनी मिळून 5,50,000 ऑपरेशन केले. किती? 5.5. किती पेशंट बघितले? 50 लाख. हे बघा, आपल्याकडे ज्या पेशंटला आपण भेटतो, ज्यांना मदत करतो, प्रत्येक माणसाकडे एक चांगल्या गोष्टीचा ठेवा असतो. आणि म्हणून तुम्ही त्याच्या कामी आला. आता ज्या 27 कुटुंबाने, नादीच्या कुटुंबाने जे नेत्रदान केलं, ते जे दुसऱ्याच्या कामी आले, ज्यांच्या कामी आली ती माणसं जात असताना आशीर्वाद देतात. आशीर्वाद कामी आला दुसऱ्याकडे. आणि म्हणून जे आशीर्वाद देतात, तर ते आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे काम करतात. म्हणजे विज्ञान जे सांगतं, काय सांगतं? किडनी बदलल्यानंतर 15 ते 20 वर्ष आयुष्य मिळतं, हे विज्ञान सांगतं. मला 31 वर्ष का मिळालं? कारण विज्ञानाच्या बरोबर माझी आई आणि ह्या 50 लाख पेशंटचे आशीर्वाद, ज्याच्यामुळे विज्ञानाला तोड करून 31 वर्ष झाले.
काम केले आहे त्यांच्या घरामध्ये हे आशीर्वाद जाणारच आहे. म्हणजे तुम्हाला जे काही इच्छा तुमच्या असतील त्या नक्की पूर्ण होणार आहे. आणि कारण हे चांगलं काम आहे, तुम्ही जे काम करताय हे अतिशय चांगलं काम आहे. आणि हे चांगलं काम असल्यामुळे जे काही लोकांच्या मनातले गैरसमज आहेत किंवा काही जे समज आहेत ते आपण सोडून दिले पाहिजे. ते मनामध्ये बाळगण्यात काही अर्थ नाही. तर ते सगळे सोडून द्या. पण येणार म्हणजे येणार, अतिशय चांगली गोष्ट तुम्ही करताय आणि मनामध्ये कसलेही किंतु परंतु बाळगू नका. माझ्याकडे तुम्ही बघा की मी पुनर्जन्माचा माणूस गेली 31 वर्ष रोज कमीत कमी 14 तास काम करतो. म्हणजे मी किडनी बदलली म्हणून घरी बसून राहिलेलो नाही, रोज 14 तास काम करतो. त्यामुळे असा अवयव दिल्यानंतर आपल्याला ही जी अवयवदानाची चळवळ आहे ही चळवळ रुजवायची. आज आपल्याला सांगतो जवळपास 11,500 लोक आपल्याकडे दररोज डायलिसिस करून घेतात महाराष्ट्रात. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की अन्नदुखीच्या गोळ्या खाऊ नका. अन्नदुखीच्या गोळ्या आहेत त्या खाऊ नका, कारण त्याने किडनी खराब होते. त्याच्यानंतर झाडपाल्याचे औषधं खाऊ नका, कारण त्याचे साईड इफेक्ट काय तुम्हाला मला माहीत नाही आहे. त्यामुळे आपल्याला जे काही माहिती आहे त्या गोष्टी आपण खाल्ल्या. आलं का तुमच्या लक्षात? मी हे सामाजिक काम करत असताना 1 लाखावर ऑपरेशन केलं. 1 लाख ऑपरेशन माझे झाले. त्याच्यानंतर त्यावेळेसचे मुख्यमंत्री 1 लाखावर ऑपरेशन बघायला आले, विलासराव देशमुख. आणि मग त्यांनी मला पद्मश्री दिलं. मी काही मागितलं नव्हतं, दिलं. पण बाबांना तुम्हाला सांगतो कसं आहे की पद्मश्री दिल्यानंतर मुंबईमध्ये म्हणजे माझ्यात काय फरक पडणार आहे सांगा. माझं ज्ञान तेवढंच आहे, ज्ञान वाढणार आहे का? नाही. मुंबईमध्ये वसंत व्याख्यान मला दादरला शिकलेली माणसं ते मला बोलवायला आले, तो आमच्याकडे व्याख्यान घ्यायला चला. तर मी म्हणाला नाही, मी डोळ्याचा डॉक्टर आहे, फक्त मुलांना शिकवतो. काय म्हणजे गावाकडे याला काय येणार आहे म्हणजे काय घाटी काही येत नाही. तर मी त्यांना म्हणलं नाही मी येतो तुमच्याकडे भाषण करायला. माझं आयुष्यातलं पहिलं भाषण सामाजिक. पोरांना शिकवतो मी, पोरांना शिकवायला काय आवड आहे, शिकलो तर मी. पण तुम्ही सगळेजण बसलाय आणि मी भाषण करतो. पहिल्या भाषणाला मी गेलो दादरला पद्मश्री झाल्यानंतर माझे पाय लटलट कापत, कारण आपण कधी भाषण केलंच नाही. पण 30 मिनिटं भाषण केलं. तुम्ही जर मला विचाराल की ते 30 मिनिटं भाषणातलं काही आठवतंय का? एकच भाषण आहे की जे मला काहीच आठवत नाही काय बोललं. पण 30 मिनिटं संपले, जाऊन बसलो, खुश होतो. 30 मिनिटं भाषण केलं. आपलं सांगतो भाषण झाल्यानंतर एक आजी उठली आणि आजी उठून तिने मला कागद दिला. काय होतं कागद? नेहमीसाठी डोळे चांगले कसे ठेवायचे. त्या दिवशी मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो, विज्ञान. मग आता मी काय करणार? मी विज्ञान सांगितलं. ते विज्ञान काय सांगितलं मी की बाबा आपल्या डोळ्याला अश्रू येतात, अश्रू. हे अश्रू आपल्या डोळ्याला अन्न द्यायचं काम करतात, आपल्या डोळ्याला ओलं करायचं काम करतात. आणि त्यामुळे दुसरं कुठलीही गोष्ट डोळ्यामध्ये टाकू नये. कोणी टाकत असेल त्यानेही बंद करावं, काहीही टाकू नये. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली मला वाटलं तू पद्मश्री झाला तुला काहीतरी येत असेल. म्हणजे काय बघा, म्हणून समाज काय ऐकतो? विज्ञान ऐकत नाही. आजीबाई हे समाजाचं प्रतीक आहे. त्यांना मी विज्ञानाने सांगितलं, त्याने विज्ञान ऐकलं का? ऐकलं नाही. आजही तीच अडचण आहे, समाज कधीही विज्ञान ऐकत नाही. मग मी तिला सांगितलं आजीबाई असं करा, सकाळ आणि संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. बरोबर आहे? ती म्हणजे हा बघ कसं छान सांगितलं. काय सांगितलं? काहीच नाही. थंड पाण्याने डोळे धुवा काही उपाय आहे का? पण खुश झाले ते. पण दुसऱ्या दिवशी माझी एक फ्रेंड बसली होती नावाकाज, तिने एक छान बातमी लिहिली की थंड पाण्याने डोळे धुवावे
पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे. तात्याराव लांडे यांचा फोन नंबर हा. आपली माझ्या आयुष्यातली पहिली बातमी. फर्स्ट मला सांगा, आपल्याकडे नुसतं व्हॉट्सअपवर आपलं नाव आलं तर ते आपण लगेच स्कॅन करेल. ती तर माझी पहिली बातमी हल्ली आणि लावून टाकली भिंतीला. का? आपली बातमी आली, खुश. 4 दिवसानंतर फोन यायला सुरू झाले. मुंबईकर, ते तात्याला लहान आहे का? म्हणलं ओके. ते म्हणजे तुम्ही तर थंड पाणी सांगितलं. हो सांगितलं मला, थंड पाणी डोळे धुवा सकाळ संध्याकाळ. ते पाणी फ्रीजर मध्ये ठेवायचं का खाली? पुन्हा त्याचा फोन आहे, त्या पाण्याचा तापमान किती ठेवायचं? आता काही मी बसून म्हणजे हे घेऊन बसू का थर्मामीटर? थोडे दिवसांनी मला दादरचं दुसरं व्याख्यान मला स्वप्न बघा आणि स्वप्न जगा. ते आले मला बोलवायला. म्हणजे कुठे? दादरमध्ये. नक्की येतो. गेलो दादरला आणि म्हटलं अरे ते वसंत व्याख्यान मध्ये कोण कोण होतं? ते बरेचसे त्याच्यातले हात वर केला. म्हणले साहेब आम्ही थंड पाण्याने डोळे धुतो ना. होतो तिथं म्हणजे आवाज आला. मी माझं जरा चुकलंय, जरा भाषेत दुरुस्त करायचं. काय चुकलं म्हणजे? म्हणलं ते काय करायचं? ते व्हायचं करू नका, थंड पाण्याने डोळे धुवू नका. अहो म्हणलं मग काय करायचं? म्हणलं मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. आणि मला असं वाटलं की हा आपण आता प्रश्न सोडवा. तर मुंबईच्या नळाच्या पाण्याला कोण मला काय विचारणार? खुश होतो. 4 दिवसानंतर फोन आला. त्यांनी काय विचारा मला, तुम्ही मुंबईच्या नळाचं पाणी का ते डॉक्टर लहान विचारायचं देखील बंद केलं. मी म्हणलं हो बोला. ते म्हणले ते तुम्ही नळाच्या पाणी डोळे धुवायला सांगितले. हो सांगितलं ना. ते पाणी सफा मारायचं का हळूहळू. पुन्हा फोन यायचा, ते पाणी डोळे उघडून सफा मारायचं का डोळे बंद करून मारायचं? मला सांगा, डोळे उघडून सफा मारल्यास राहील का डोळा? आणि त्या एका भाषणाची जी चूक झाली माझी, ते आतापर्यंत म्हणजे 2008 पासून 2025 पर्यंत कोणी ना कोणी मला आजही विचारते पाणी कुठलं वापरायचं. म्हणजे नळाचं वापरायचं शेवटी का थंड वापरायचं? म्हणजे माणूस इथं उभा राहतो तेव्हा त्यांनी केलेली एक चूक ही खूप महागात पडते. आता मी करीत नाही, कारण आता मी असं काही बोलतच नाही की त्याच्यामुळे तुम्ही मला फोन करावा आणि विचारा, हे का नाही? तर हे जेव्हा पद्मश्री झालं त्याचे फायदे नक्की आहे, पण तोटे खूप आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की नाही आता ह्याने इतिहासावर बोलावं, भूगोलावर बोलावं, म्हणजे काय सगळ्या विषयावर बोलावं. कुठून येणार आहे? येत नसतं ज्ञान. ते आहे तेवढंच ज्ञान राहतं, पण लोकांची तशी भावना नसते. तर ते एक एक गोष्ट विचारत असतात. तर तसं माझं होत होतं. त्या पुढे जाऊन एक छोटीशी गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगणार आहे, कारण मी डॉक्टर आहे म्हणून. ती गोष्ट अशी आहे की आपल्याकडे भारत देशामध्ये आपण स्वतंत्र झालो तेव्हा 18% हृदयाच्या विकाराने लोकांचे मृत्यू व्हायचे. किती? 18. आता किती होतात? स्वतंत्र झाल्यानंतर मृत्यू हृदयाच्या विकाराने कमी व्हायला पाहिजे, जास्त व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे, हे का नाही? तर ते होतात 42%. किती? हा 42%. का होतात 42%? त्याचं कारण आहे आपल्या सगळ्यांचं जे आहार आहे तो बदलला. मधुमेह, शुगर, तुमच्याकडे मधुमेहाला काय म्हणतात माहित नाही, पण मधुमेह वाढला. भारत देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात. आणि मग काय झालं, आपण त्या मधुमेहाला शुगर म्हणतो, शुगर. आणि आपण सगळेजण साखर कमी करतो आणि गुळ खायला लागतो. तुमच्याकडे गुळाचे कारखाने आहेत सगळे, पण तरी मला सांगणं गरजेचं आहे, गुळ खायला लागतो. आणि मग गुळ का खातो? शुगरच्या ऐवजी गुळ का खातो? कुणी सांगितलं? म्हणजे डायबिटीज मध्ये साखर खाऊ नये. शिकलेली माणसं, शिकले, MA, BA, काय MSc सायन्स, PhD, ही सगळे लोक गुळ खातात.
का खायचं? कोणी सांगू शकतं का? मी सांगतो. हे बघा, अगोदर कसं असायचं, आपलं जे युनिव्हर्सिटीचे शिक्षक, कुलगुरू, मोठी माणसं, वैज्ञानिक, ही सगळी लोक सांगायची आणि आपण ऐकायचो. त्या काळामध्ये रेडिओ होता, रेडिओ आहे ना, तर रेडिओवर सगळं सांगायचं की आरोग्याची काळजी कशी घ्यावी वगैरे, आहे का नाही? आता तसं आहे का? ते बघा, आता कुलगुरू, शिक्षक किंवा टीचर्स, विद्यापीठ, ह्या कुणाचंच आपण ऐकत नाही. कारण की विज्ञान सांगतात. आपल्याकडे एकच कुलगुरू येतात, एक व्हॉट्सअप. एवढा त्यांनी सांगितलं ते लगेच ऐकलं तर लगेच फॉरवर्ड की आपल्या लोकांना कळावं. तुम्हाला माहित आहे गुळाची स्टोरी? एक हे आपल्या भारत देशातलंच आहे. एक जण, एक आई म्हणजे त्याच्या वडिलाला गुळाचा चहा देते. 4थी नापास मुलगा गुळा. त्याने विचारलं की बाबा तू हे का देते माझ्या वडिलाला गुळाचा चहा? ते म्हणे त्यांना शुगर झाली म्हणून मी गुळाचा चहा देते. बघा, त्या 4थी नापास माणसाला असं वाटलं की हे चांगलं ज्ञान आहे, बरोबर? तर त्यांनी व्हॉट्सअपवर टाकलं काय की हे गुळ खावा, हे बेस आहे. आणि मग हा कोट्यावधी ठिकाणी हा फॉरवर्ड झाला. मग कुलगुरू कोण आहे? गुळ खाण्याचा 4थी नापास मुलगा. म्हणून बाबांनो, हे बघा, गुळ, मधुमेहामध्ये गुळ आणि साखर सारखेच असतात. गुळ खाल्ल्याने आपले डोळे, आपलं हृदय आणि आपली किडनी खराब होते. त्यामुळे मधुमेहामध्ये पुन्हा गुळ खाऊ नये. आणखी नॅचरल शुगर, नॅचरल म्हणून आपण फळ खातो. काय खातो? केळी आहे ना. त्याच्यात पुन्हा इलची केळी खातो म्हणजे इलची का? त्याचं डायबिटीज मध्ये काय होत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? हे बघा, त्याच्यामध्ये साखर नसते. पेर खा, सफरचंद खा, मोसंबी खा, पण हे सोडून सगळं दुसरं खा. खारीक खाऊ नका, खाता. अंजीर खाऊ नका, खाता. किसमिस खाऊ नका, खाता. का? डायबिटीज झाला. अहो तुम्हाला सांगतो, इथं काहीच नाही. माझे संचालक, मेडिकल एज्युकेशनचा मी संचालक होतो. माझे संचालक होते म्हणजे बघा, वैद्यकीय महाविद्यालय सगळी चालवणारा डॉक्टर आणि एका लग्नात गेले आणि त्यांनी आम्हाला आईस्क्रीम खायला दिलं. तर त्यांना डायबिटीज मला माहिती होतं. त्याने आईस्क्रीम घेतलं आणि खायला लागले. अहो म्हणलं, सर तुम्ही आईस्क्रीम कसं काय खायला? तुम्हाला डायबिटीज आहे. मग तुला कधी झाला? म्हणजे मला झाले 2 वर्ष. तुझा कालचाच आहे म्हणजे. मला म्हणून 30 वर्ष झाले, मला चालते म्हणजे 30 वर्ष झाले म्हणून तुम्ही खाता आईस्क्रीम? थोडे 6 महिन्याने त्यांचं बायपास झालं, बायपास. आणि मी तुम्हाला माहित आहे सामाजिक कार्यकर्ता, मी भेटायला गेलो त्यांना. मी म्हणलं, मास्तर बायपास झालं ना? म्हणलं का? आईस्क्रीम खाल्लं म्हणलं त्यावेळेस. नेहमी लक्षात ठेवा, आपली साखर जेव्हा 200च्या वर येते तेव्हा आपलं हृदय, डोळे आणि किडनी खराब होते. 200च्या वर. आणि म्हणून रोज चाललं पाहिजे. चालला म्हटलं की गुडघे दुखतात, माहित नाही काय होतं. तुम्ही सांगा कोणाला, तुम्ही चला म्हणा, लगे गुडघे दुखायचं. ते फार कठीण आहे. म्हणून गुडघे दुखले की समजायचं डायबिटीज वाढत चालला, आहे का नाही? म्हणून याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरं सांग, आता मला सगळेजण डोळ्याबद्दलच विचारतात. डोळ्याचा डॉक्टर आहे, डोळे चांगले कसे ठेवायचे? हे बघा, जे डोळे आहेत ते बघत नाहीत. विज्ञान डोळे फोटो काढतात. हा फोटो इथून यायला जातो. म्हणून मागं लागल्यास आंधळ होतो आपण. मग इथं मेंदू बघतो. मेंदू इथून इथपर्यंत जे घेऊन जायचे सिग्नल ते अजीवनसत्व घेऊन जातं. काय घेऊन जातं? अजीवनसत्व. आणि म्हणून आपण गाजर, पपई, शेवग्याची शेंग हे खाल्ल्याने आपले डोळे ताजे राहतात, बरोबर? समजा मी असंच केलं आणि गेलो तर सरपंच कांबळे साहेब पुढच्या वर्षी मला, साहेब तुमचं इथलंही भाषण संपलं.
कारण आता बऱ्याचशा वहिन्या आया बसल्यात घरी गेल्या असल्या तुला गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराचा रस जास्त आपल्याकडे कसं आहे प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती करायची झाली म्हणून सगळ्या आयांना माझं नाव करा गाजर आठवड्यातला एकदा प्लीज. हा पपई सांगितली सगळी पपई माती मारू नका. शेवग्याच्या शेंगा सांगायचं मी बंद करणार आहे चुकून सांगितलं. कारण मुलांची एक बाई आली शेवग्याच्या शेंगा हातात घेऊन आली आणि पोरग ती म्हणजे ही शेवग्याच्या शेंगाच खात नाही मग शेवगे आहे का त्याच्या काय तर करावं लागेल. म्हणजे मी इथं सांगतो तुम्ही इकडे 400-500 लोक बसला प्रत्येक जण त्याचा काय अर्थ घेतो हे तुम्हाला कळत. आणि म्हणून शेवग्याची शेंग शिजवून खाऊ घाला. शिजवून कच्ची शेंग लेकराला खाऊ घालू नका. शिजवून खाऊ घाला. नवऱ्याला कच्ची खाऊ घाल तर चालेल लेकराला शिजवून खाऊ. यामुळे आपले डोळे चांगले आहेत बरोबर. आणि आता आणखी एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगणार आहे ती अशी आहे. आतापर्यंत तुम्ही माझं ऐकलं सगळ्यांनी. तुम्हाला माझा एक छोटासा किस्सा सांगून पुढे एक गोष्ट सांग. तर तुम्ही आता ऐकले कंडक्टरने मुलगी दिली नाही बरोबर आहे कारण गावातले लोक प्रेम करतात. मी थर्ड टर्मला होतो म्हणजे परीक्षा देत होतो परीक्षा MBBS आणि 2 आमदार माझ्याकडे आले रघुनाथराव मुंडे आणि केशवराव देशमुख. मला कोणतरी सांगितलं 2 आमदार आले माझ्याकडे. खरंच सांगतो MBBS होईपर्यंत गादी नव्हती. काय असू शकतं ना गणित असू शकते काय फरक पडतो मला काय वाटत नव्हतं. 17 दिवस झोपल्यामुळे पाठ चांगले राहते. मी 17 दिवस झोपलो. मी आमदार आलेच मला धावत पळत 2 खुर्च्या आणल्या त्यांना बसवलं. बसवल्यानंतर त्यांना चहा दिला. मग म्हणलं कसं काय आले होते ते म्हणले तुमच्याकडे आम्ही पाहुणे होऊन आलो. मला सांगा कंडक्टरने दिली नाही आमदार देणार आहे. मी घाबरून गेलो. दुसरा एक लहान होता मी म्हणलं साहेब ते चुकले तुमचं ते दुसरे लहान आहेत म्हणलं ते माझ्यापेक्षा 3 वर्षांनी सिनियर आहे ते मी नसावा. ते म्हणजे तुम्ही माटेगावचे का म्हणलं हो. नाही तुमच्याकडे चालू आहे. आता ते गावातल्या लोकांनी सांगण्यापेक्षा मी सांगून टाकलं मला 1.5 एकर जमीन आहे मला झोपडी आहे माझ्याकडे काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही देऊ नका मुलगी. त्यांना सांगितलं. ते म्हणले नाही द्यायची आहे. म्हणलं आता कसं आमदारांना काय म्हणायचं. त्यांनी माझ्या हातात 5 कागद दिले. मी बघितले ते कागद. एक माझा 4थीचा मेमो, एक माझा 8वीचा मेमो, बोर्डाच्या परीक्षा 10वीचा मेमो, एक 11वीचा, एक 12वीचा, एक फर्स्ट इयर, एक सेकंड इयर. म्हणलं हे काय बघा म्हणजे मला सगळीकडे मेरिट होता. म्हणजे मी पहिल्या वर्षापासून फर्स्ट म्हणजे पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंत शाळेमध्ये नेहमी पहिला असायचा. दुसरा कधीच नाही आले. पण अभ्यास करत असताना मला दिवा नव्हता. राखेलही नाही गोळे तेलही नाही. सूर्यप्रकाश तेवढाच अभ्यास ते गुळाच्या मागे. म्हणजे मी बसी काही सांभाळत अभ्यास करत होतो. माझ्याकडं काहीच नव्हतं 10वीकडे पण सूर्यप्रकाशाचाच अभ्यास करत. त्याच्यामुळेच माझी 10वी झाली. आणि ती जी 10वी माझी झाली माझ्याकडे काही नव्हतं. त्याच्यावर माझं भागलं पण मला मेरिट पण मिळाला. आणि ते माझे हे सगळे मेरिट आहे. मला पण म्हणते आमदार. काही माणसं राजकारणात ही चांगली असतात काही बरोबर. तर ते त्यांनी मला ते मेमो दाखवून सांगितलं की आम्ही त्या तुझ्या मेरिटला मुलगी देतो. म्हणजे काय जे मुलं इथं असतील त्यांनी लक्षात ठेवावं मेरिट घेतलं तर चांगल्या घरातली मुलगी मिळते. आणि मग ती मुलगी मला दिली काय ती माझी आता बायको आहे. तर ते कसं असतं की जर आपलं चांगली हुशारी असेल तर अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. ते तुम्हाला सांगितलं की कंडक्टरने दिली नाही आणि आमदाराने दिली का हार्डवर्क काम फक्त काम केलं अभ्यास केला. आपल्याकडं तसं होतंय का आता नाही. आता
आता जे तुम्हाला मी सांगणार आहे, आतापर्यंत तुम्ही ऐकलं, सिरियसली आहे. आता मी सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार नाही, लिहून देतो तुम्हाला. ऐकणाऱ्याने हात वर करा. माझं ऐकणारे किती आहेत बघा. आहेत बघा. हा वा वा. पुन्हा हात मागे घ्यायचे नाही. तुम्हाला समजावून सांग, पुन्हा हात मागे घ्यायचे नाही. हा सांगतो बघा. कसं आहे, आपल्याकडे सध्या म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर आपल्याकडे जो आपल्या रिक्वायर्ड गोष्टी काय, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, खरे खरे का नाही, हेच लागतं ना. हे अगोदर होतं आपल्या जन्मात. आताच्या जन्मात हे बदललेलं आहे. काय आहे आता? मोबाईल फोन, मोबाईल फोन, मोबाईल फोन. मिळालं तर अन्न, कपडे नसले तरी चालतं. हे का? हे बघा, तुम्ही वापरा, समजावून सांगतो. हे बघा, मोबाईल फोन जो आहे त्याला 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. वॅट 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी 1.6 वॅट. दोन पोलवर वेव्ह तयार करतात. 1.6 1.6 झालं 3.2. मॅग्नेटिक एनर्जीने कॅच केली जाते. कशाने? मॅग्नेटिक एनर्जीने ती कॅच केली जाते. आपण लावतो कानाला, त्या वेव्ह आपल्या कानात जातात. आपला कान दुखतो का नाही? दुखतो. आपला कान गरम होतो, गरम, तरी आपण ते कानाला लावून ऐकतो. आता विज्ञानाने हे प्रूव्ह केलं आहे, संशोधन, की असं लावल्यामुळे मेंदूचे कॅन्सर 5% वाढले आहे. 5% मेंदूचे कॅन्सर वाढले आहे. डोळ्याला लहान मुलांना आपण मोबाईल देतो. कसा देतो? रडलं घे मोबाईल, जेवत नाही घे मोबाईल, आपल्याला सिरियल बघायचे घे मोबाईल. म्हणजे त्याला कामाला लावण्यासाठी आपण मोबाईल देतो. ते झाले जिद्दी, ते झाले रागीट झाले. पण त्याचे चष्म्याचे नंबर दुप्पट ते तिप्पट वेगाने वाढायचे. आधी चष्म्याचे नंबर -6 व्हायचे, -6. आता -21 होते, 22 होते. का? कारण ह्याच्यात ब्ल्यू लाईट. ती ब्ल्यू लाईट डोळ्यात गेल्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये भावली असते नाही, ते आकुंचन प्रसरण पावतात, त्याला प्युपिल म्हणतात. आणि ते आकुंचन प्रसरण पावल्यामुळं आपल्या डोळ्याला जे लांबी वाढत जाते आणि चष्म्याचा नंबर दुपटीने वाढतो. त्याचबरोबर आपले डोळे कोरडे होतात, कोरडे, एकदम कोरडे डोळे होतात. आपण जेव्हा हा फोन इथे ठेवतो, त्या वेव्ह हृदयाचा इथे खाली ठेवतो कमरेला, असं म्हणतात की ते आपले स्पर्म कमी होऊन आपण नपुसक होत चाललो, इथं ठेवतो. बरं, मग आता हे मोबाईल फोन फायदा किती आहे? खूप. याचे फायदे खूप आहेत. पण ह्या फायदे कसे करून घ्यायचे हे सांगतो. तुम्ही बंद करणार नाही, फायदे घ्या, का त्याच्याशिवाय आपलं आयुष्य भागत नाही. आपल्याकडे आता हा मोबाईल फोन कसं वापरा सांगतो. पहिली गोष्ट, हा मोबाईल फोन आपल्यापासून 16 ते 18 इंच दूर ठेवा. का? वेव्ह घ्या 16 ते 18 इंच असतात. किती? 16 ते 18 इंच. मग दूर ठेवायचा कसा ठेवता येईल? तर तुम्ही स्पीकर फोनवर बोला. असं स्पीकर फोनवर बोला. कारण आपल्याला चोरून बोलायचं म्हणून बोलत नाही. तुम्ही काय करा, तो फोन जो आहे ब्लूटूथला वायरचाही चालतो आणि दुसराही चालतो. म्हणून तो फोनवर ब्लूटूथनी बोला. स्पीकर फोनवर बोललं तर चांगलंच, पण आता ते जाऊ द्या. ओके. दुसरं, लहान मुलगा, आज्यानं, आयानं, बहिण्यानं, तायानं हात जोडून 1 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलाला मोबाईल देऊ नका. मोबाईल देऊ नका. सांगतो का? हे मोबाईल घेतल्यामुळे तो मुलगा जिद्दी रागीट झालाय. एक नाही जेवलं तर चालतं, राहू दे उपाशी, काही फरक पडत नाही. पण त्याची हुशारी, IQ, लक्ष द्या, 65% कमी झाला. 65%. आणि त्याची हुशारी कमी झाल्यामुळे पुढे जाऊन तो काय करणार आहे?
तो असा जिद्दी राहणार आहे, त्याच्या स्वभावात जिद्द येणार आहे, रागीट राहणार आहे. आई वडिलांचं लहानपणीच ऐकायचं बंद केलंय त्याने. मोबाईल दिला की तो रागवतो. काय झालं मग? तुमचं त्याचं नातं हे बदलत चाललं. त्याला मोबाईल पाहिजे, तुम्ही नाही. आणि म्हणून हे जे नातं आहे ते टिकवण्यासाठी 1 ते 6 वर्षापर्यंत त्याला मोबाईल देऊ नका. 6 ते 20 मोबाईल द्या 1 तास. असं सांगितलं की भाषण आपल्या सगळ्या आया माझ्या कानाला घेऊन ते वर्गात ते मास्तर देतात. त्याचं काय करायचं? वर्गामध्ये मास्तर जे सिलेबस देतात, हा सिलेबस लॅपटॉपला जोडा आणि व्हॉट्सअप लॅपटॉपला जोडता येतो आणि लॅपटॉपमुळे डोळे खराब होत नाहीत. लक्षात. आता 20 वर्षापासून पुढच्या लोकांनी 2 तास वापरायचा, 2 तासापेक्षा जास्त वापरायचा नाही. दुसरं का? आपल्याकडे काय झालं ते बघता ना तुम्ही. असं रील है ना, ही रील बघितल्यामुळे काय होतं सांग? ही रील बघत असताना आपला मेंदू ऍक्टिव्हेट होतो. ऍक्टिव्हेट कशामुळे होतो? डोपामिन नावाचे एन्झाइम सिक्रेट होतो. डोपामिन ऍक्टिव्हेट झाल्यामुळे काय होतं? आपण सारख्या रील बघत राहतो. आपला बंद करू वाटत नाही. एक झाली की दुसरी, पुन्हा तिसरी, पुन्हा चौथी. तुम्हाला बघायचंय का? नाही, ते मेंदूला बघायचंय. तुम्ही मेंदू ऍक्टिव्हेट केलाय, डोपामिन सिक्रेट झालंय. मग हे ऍक्टिव्हेटेड मेंदू बंद करता येतो का? नाही करता येत. हा जो मेंदू आहे हा बंद करता येत नाही. मग काय केलं पाहिजे? नीट ऐका. तुम्ही जेव्हा ह्या रील बघताय, बघू नये असं माझं मत आहे. बघितल्या तर त्याच्यानंतर 2 तास मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. स्विच ऑफ. का? त्याचं कारण सांगतो. तुमचा जो ऍक्टिव्हेटेड मेंदू आहे त्याला तुम्हाला शांत करावं लागेल. ते केलं नाही तर मेंदू सारखा बघत राहील. त्याचा तोटा काय? त्यामुळं रात्री तुम्ही कॉटवर जाऊन तुमच्या झोपायच्या मोबाईल बघत राहता. झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल बघू नका. आलं लक्षात? मोबाईल चार्ज करत असताना जिथं झोपताय तिथं चार्ज करू नका, कारण ते सर्कल तुमच्या डोक्यात जाणार आहे. बाहेर चार्ज करा. आलं लक्षात? जिथं तुम्ही नाही अशा ठिकाणी मोबाईल चार्ज करा. आलं लक्षात? आणि अंधाऱ्यामध्ये मोबाईल बघू नका अजिबात. आणि झोपायच्या आधी 1 तास बंद करा, म्हणजे बंद कराच. त्याचं कारण सांग. तुम्हाला रात्री चांगली झोप लागली पाहिजे. 2 ते 4 या वेळामध्ये जेव्हा आपला मेंदू झोपतो तेव्हा दिवसाभरामध्ये जे आपल्या शरीराची हानी झाली आहे तर ती भरून काढली जाते. रिपेअर करतं आपलं सगळं शरीर. आणि ते रिपेअर झालं नाही तर मग आपलं आयुष्य कमी होत जातं. आणि म्हणून हे जे मेंदू आहे ह्याला ऍक्टिव्हेट होऊ देऊ नका. झोपण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मोबाईलचा 1 दिवस तुम्ही सगळे उपास करता ना, या देवाचा त्या देवाचा, तसा मोबाईल देवाचा नमस्कार उपास करा. मोबाईल 1 दिवस उपास, मोबाईल देवाचा उपास. आज मोबाईल बघायचा नाही असा उपास करा. ज्याच्यामुळे हे नुकसान होणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात तुमच्या? पण हे तुम्ही ऐकणार नाही. ज्याने हातावर केले तेही ऐकणार नाही. कारण काय आहे की तुम्ही सगळे गुलाम झालाय त्याचे, आणि ही गुलामी काही कमी होणार नाही. पण ठीक आहे, जाता जाता आता तुम्हाला थंडी वाजवल्या, जाता जाता हे जे तुम्ही सगळे इंच ठिकाणी माणूस बसलाय का नाही, आणि तिकडचे हे सगळ्या ज्या लोकांनी तुम्ही सगळेजण मिळून हे चालवता त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून तुमचंच कौतुक आहे. हा प्रयोग मी जाता जाता करत असतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता पुन्हा सगळेजण लक्ष ठेवा. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही, बरोबर? तुमच्या तुम्ही लक्ष द्या. ज्यांनी वाजवल्या नाहीत त्यांनी बघा कोणी नाही वाजवल्या, त्यांना मी सांगणार आहे काय प्रॉब्लेम आहे. काही लोकांनी हे बघा अशा वाजवले, दिसतं तुम्हाला रिपोर्ट उगत साडे उगत मला हे वाजवलं. काही लोकांनी असे वाजवले, काही लोकांनी असे वाजवले. कोण टाळ्या वाजवायला सांगतो? हृदय सांगतो? मेंदू सांगतो का? नाही. आपल्या मनाची ठेवण, आपली थिंकिंग, आपले विचार है ना, आपण म्हणतो ना आत्मा, मन, हे ऑटोमॅटिक टाळ्या वाजवतात.
तर ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत आणि ज्यांनी आशा वाजवल्या त्यांना जन्मभर प्रगती नको आहे तिथं बघा. कधीच मोठा होऊ शकत नाही हा माणूस, तिथं खालीच जाणार, वर येऊ शकत नाही. ज्यांनी आशा वाजवल्या, पोराला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, जन्मभर दुसऱ्याला दोष, कधी बदलणार नाही. ज्यांनी आशा वाजवल्या आधी ना, तर ते जे आशा वाजवल्या त्यांना काळजी करायची गरजच नाही, कारण त्यांच्या मनाची ठेवण प्रगतीकडे आहे, ते यशस्वी होणारच आहे. आता तुमच्या सगळ्यांना मी सुधारण्याची एक संधी देतो, बरोबर, प्रगतीसाठी. सगळ्यांनी हात वर करून या चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवायच्या. हात वर, जोरात, 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 जोरात वाजवायचं. वा, जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात. थँक्यू. आणखी पुढचं काम, हे जे 27 लोक आहेत ज्यांनी नेत्रदान या वर्षी केला आहे, तर त्यांच्या आत्म्यासाठी आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी त्यांच्या कुटुंबाला आपण सगळ्यांनी मिळून अशाच हात टाळ्या वर करून जोरात जोरात टाळायचं. अतिशय जोरात टाळायचं. ही जी चळवळ सुरू केली आणि केल्यानंतर आज तुम्ही सगळेजण इतकं चांगलं काम करता, तर हे चळवळ सुरू करणाऱ्या सगळी माणसं जे एकत्र आले त्यांच्यासाठी अशाच पुन्हा तिसऱ्यांदा करायचं. दोन काम केले, ज्यांना प्रगती करून घ्यायची नव्हती त्याची प्रगती केली, जे दुसऱ्याला दोष देत होते त्यांचे दोष द्यायचं बंद केलं, आहे का? पण हे बघा, मी डॉक्टर आहे, कुठलीही गोष्ट स्वार्थपणे करत नाही. तुम्ही ह्याच्यात पाहिलं कुठं कोविडमध्ये की ऑक्सिजन नसायचं आणि त्यावेळेस आपण ऑक्सिजन द्यायचो. योग अभ्यास, योग सायन्स असं म्हणतं की आपण अशा काळात, हे बघा, जेव्हा वाजवतो तेव्हा आपल्या फुफ्फुसावरचे हात निघून जातात आणि आपलं फुफ्फुस लोहाराच्या भात्यासारखं असं खाली वळवतं, बरोबर आहे. आकुंचन प्रसरण पावतं आपलं फुफ्फुस. ते असं पावल्यामुळं हवेतला ऑक्सिजन दुप्पट वेगाने आपल्या शरीरात जातो. किती वेगाने? दुप्पट. आणि आपल्याकडे जे कार्बन डायऑक्साईड मध्ये बसलाय साठून त्याला बाहेर काढतं आणि पेशीला ऑक्सिजन मिळतो. असं म्हणतात की हे पेशीला ऑक्सिजन जर मिळाला तर त्या पेशी, असं 1 मिनिट आपण ऑक्सिजन दिला तर त्यात तुमचं जे आयुष्य आहे ते 1 दिवसाने वाढतं. किती दिवसाने? तुम्ही किती वेळा वाजवल्या? 3 वेळा. म्हणजे भाषण करता करता तुमचं आयुष्य पण मी 3 दिवसांनी वाढवलं का? 4थ्या दिवसांनी वाढवून द्या.